नमस्कार. आज आपण करणार आहोत मूग आणि मेथीचे पौष्टिक असे लाडू, ज्यामध्ये गुळाचा पाक करण्याचं टेन्शन नाही आणि मेथीचा कडवटपणा कसा घालवायचा याची सुद्धा मी एक छोटीशी ट्रिक तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ती मी पुढे सांगतेच. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी इथे हिरव्या सालीचे मूग घेतले 300 ग्रॅम, मुगाची डाळ आहे 150 ग्रॅम आणि जी चण्याची डाळ आहे ती पण 150 ग्रॅम. ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेत आणि आपल्याला हे सगळं सेपरेटली भाजून घ्यायचं आहे. मुगाचा कलर बघा आता चेंज होत चालला आहे. साधारण 10 ते 12 मिनटं लागतात मंद गॅसवर याला भाजण्यासाठी. आणि मुगाची डाळ आणि चण्याची डाळ अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. या सगळ्या डाळी आहेत ना त्या आपल्याला अशाच मंद गॅसवरच भाजायच्या आहेत, म्हणजे छान खरपूस असे आपले लाडू होतात. कलर चेंज झाला की आपण ते काढून घेतोय आणि मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेत. पूर्ण गार करायचे. तुम्ही गिरणीवरूनही दळून आणू शकता किंवा मी तर मिक्सरवर वाटते, तुम्ही पण मिक्सरवर वाटू शकता. फक्त ते थोडं थोडं घ्यायचं आणि रवाळ असं आपल्या ह्याचं पीठ काढायचं. चला, बोलता बोलता आपल्या बघा सगळ्या डाळी छान भाजून झालेल्या आहेत. ह्या अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्ण गार करून मी मिक्सरला ह्या वाटून घेते. आता बघा ह्या गार झालेल्या आहेत. थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घेते आणि मी ते वाटते. मी तुम्हाला दाखवतेच की हे आपल्याला कितपत बारीक वाटायचं आहे ते. हे बघा असं आपलं पीठ झालं पाहिजे. एकदम त्याचं पीठही नाही करायचं आणि ते अगदी जाडही नाही ठेवायचं. थोडं रवाळ असं ह्याचं टेक्स्चर असलं पाहिजे. आता बघा माझ्या सगळ्या डाळी भाजून झालेल्या आहेत. मी ह्या बाऊलने तुम्हाला सांगते की किती आपलं झालेलं आहे. आणि तूप मी इथे अर्धा किलो घेतलेलं आहे. मी सांगेनच की आपल्याला या टोटल लाडू करण्यासाठी किती तूप लागलं ते. कढईमध्ये मी 2 चमचे तूप आधी छान वितळवून घेतलं आहे आणि हे जे पीठ आहे ना ते आपलं टोटल 4 बाऊल एवढं झालेलं आहे. तुम्ही जेवढी कढईची साईज असेल ना त्याप्रमाणे घेऊ शकता. माझी मोठीच कढई आहे म्हणून मी सगळं एकाच वेळेस घातलं आहे. थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि हे भाजायला घ्यायचं आहे. आता बघा साधारण एक 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि पीठ थोडं कोरडं झालं आहे म्हणून मी अजून 1 चमचा यामध्ये तूप ॲड केलं आहे. पूर्ण पीठ भाजून होण्यासाठी मला बरोबर 20 मिनटं लागली आणि आता हे मी काढून ठेवते. मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 कपभर. त्याने ना लाडवाला छान बाइंडिंग येते. पुन्हा मी 1 चमचा तूप घातलं आहे आणि त्यावर हे छान भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर रवाळ लाडू आवडत असतील तर नाही पीठ घातलं गव्हाचं तरीही चालेल. आता बघा छान आपलं हे गव्हाचं पीठ भाजून झालं आहे, ते पण मी काढून घेते. कढईमध्ये पुन्हा 1 चमचा मी तूप घेतलं आहे आणि हा 50 ग्रॅम डिंक आहे. तो छान आपण फुलवून घेऊया. मी थोडा थोडा घालते म्हणजे व्यवस्थित तो फुलला जातो आणि तो सुद्धा या पिठावर काढून घेऊया. डिंकसुद्धा खाणं थंडीमध्ये खूप चांगलं असतं. आता मी घातलं आहे 1 कपभर एवढं डेसिकेटेड कोकोनट. त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 2-3 मिनटात बघा मस्त भाजून झालं आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्याचबरोबर मी 2 चमचे तिळी आणि 1 चमचा खसखस. आणि या मुगाच्या लाडवामध्ये तुम्हाला जे आवडतं ना, जे थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे असं तुम्ही सगळं घालू शकता. मी ते तीळ, खसखस, ड्रायफ्रूट्सची भरड सगळं घातलेलं आहे आणि छान तुपावर हे एक एक सेपरेटली भाजून घेतले आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता आपले सगळे जिन्नस छान भाजून झालेले आहेत. फक्त याला आपल्याला छान एकजीव करायचं आहे. त्यासाठी मी सगळी पिठं इथे एकत्र केली आहेत एका मोठ्या भांड्यात आणि त्यामध्ये मी पाव किलो एवढा गूळ घातला आहे. तो छान मिक्स करून घेऊया. आता आहे आपला मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मेथी. मेथीचा कडवटपणा घालवण्यासाठी मी काय केलं तर साधारण 4 चमचे मेथी छान मिक्सरला त्याची पावडर करून घेतली आणि ती 2 मोठे चमचे तूप घातले आणि त्यामध्येही भिजत घालून 4 दिवसांसाठी तशीच ठेवलेली होती. त्यामुळे काय होतं मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो. आता या पिठामध्ये ॲड करून घेऊया आणि थोडं थोडं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ते पल्स मोडवर आपल्याला एकजीव करायचं आहे. त्यामुळे काय होतं व्यवस्थित गूळ आहे ना सगळ्या पिठाला लागतो. आता आपलं पीठ सगळं एकजीव करून झालं आहे गुळाबरोबर. आता त्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले होते ना तीळ, खसखस प्लेटमध्ये ते सुद्धा ॲड करून घेतलेत. 2 मोठे चमचे मी वेलचीची पूड घातली आणि अर्ध जायफळ किसून घेतले. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू वळायला घेऊया. तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही 1 चमचा तूप यामध्ये ॲड करू शकताय. पण जेव्हा या पद्धतीने करताना तेव्हा तुम्हाला गुळाचा पाक करण्याचं काहीही टेन्शन नाही आहे. तुम्ही सहज अगदी लाडू याचे वळू शकता आणि पीठ गरम असतानाच वळले पाहिजेत असंही नाही. छान गार करून आरामात तुम्ही हे लाडू वळू शकता. आता बघा मस्त असा लाडू आपला झालेला आहे आणि किती लाडू झाले हेही मी तुम्हाला आता सांगतेच. आपले सगळे लाडू बरोबर 60 एवढे झालेले आहेत.
आणि आपण जे अर्धा किलो तूप घेतलेलं ना त्याच्यातलं फक्त 2 ते 3 चमचे एवढं तूप राहिलेलं आहे। तुम्ही बघताय मस्त असे लाडू झालेले आहेत। अगदी छोटे नाही आहेत, मोठे नाही आहेत, बरोबर मीडियम साईजचे लाडू मी केलेले आहेत। मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते। तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।